पण त्यांचं ते विषय धन्यवाद. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे जे आकर्षक ट्रॉफीज आहेत, चषक आहेत, त्यामुळं शुभ्रा उमेश भोईर यांच्या स्मरणार्थ ओमसाई बोरवेलचे प्रोप्रायटर उमेश वसन भोईर साहेबांकडून त्यांचे विषय धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॅटर तसेच बेस्ट फिल्डर ह्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या मला कैलासोशी भाऊ दगडू राणे यांच्या स्मरणार्थ सायरस ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर नितेश दुधनाथ राणे यांच्याकडून पोहोचतात, त्यांचे विषय धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅचचे जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या मला कक्षता संदेश वखारे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेले आहेत. ही पारदर्शक आपणमध्ये ज्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्यांचं विशेष धन्यवाद आम्ही अर्जन कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करतोय. बोलू आपण सामन्याकडे. राहुल तरे विथ मयूर तरे ही जोडी मैदानामध्ये, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नवीन पाटील पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू इथे मात्र ऑन साईडला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आपण पाहतोय पुढ्यात पडतोय चेंडू, झेल होण्यासारखी देखील संभावना नव्हती. एक सिंगल धाव इथे राहुल तरे पूर्ण करतात. राहुल तरे ऑफ द मार्क, सिंगल अकाउंट ओपन होते जंत्राचा खारभाव संघाचा. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष आर्थिक सहकार्य लाभलेले उमेश भोईर साहेब, विश्वास वखारे साहेब, अरुण भोईर साहेब, देवदास दामणे साहेब, लविश राणे साहेब, पांडुरंग धर्मा पाटील साहेब, शेखर राणे साहेब आणि मनोज गुलवी साहेबांचं त्यांचं एक विषय धन्यवाद व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं विशेष धन्यवाद आम्ही या जबजरंग भिनार संघाच्या वतीने व्यक्त करतोय. इथे यॉर्करचा चेंडू वेगवान चेंडू सलग निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात इथे मात्र आपण पदे गोलंदाज नवीन पाटील करताना. जांतरचा खारभाव विपक्ष जॉनमन एकता सारंगाव या दोन संघामधील सामना आपण पाहत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकातला गोलंदाज नवीन पाटील, तर सामना केला फलंदाज मयूर तरे. फुलटा चेंडूचा फायदा उचलता नाही फलंदाजाला, तर ते हिटनी बॉल होता मात्र त्याचा फायदा उचलला नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 2. गोलंदाज नवीन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. सामनाकडे फलंदाज यावेळी राहुल तरे. खडे हा फटका गेलेला आहे, चेंडू निघून जातोय या मिडविकेटच्या वरून सीमापर्यंत. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 7 धाव धावल्यामध्ये जोडल्या जातील आणि इथे मात्र आपण पाहतोय या फिल्डिंग साईडने या पंचांच्या या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स नो बॉल म्हणजे फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. आता मात्र फिल्डिंग साईडला रिव्ह्यू घेता येणार नाही. येस आपण पाहतोय पंचायतीने या कायम असणार आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 9 धावांनी. पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू असणार फ्रीट आणि फ्रीटवर बिग पाहायला मिळेल का. यॉर्करचा चेंडू खोलात हाताळलेला चेंडू चांगली हाताळणी आपण पाहतोय. या फ्रीट चेंडू होता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 9 धावा आणि ते मात्र बॅटिंगसाठी आता रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटसाठी. फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू गमवलेला आणि आता बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे.
ऑपरेटर अपन पाहतोय कृष्णा. कृष्णा झालं थोडंसं बंद आहेत. क्रिश का गाणं सुनेगा. इट्स फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र दोन्ही संघाने आपले रिव्ह्यू गमावलेले. यानंतर दोन्ही संघांना रिव्ह्यू घेता येणार नाही, म्हणजे आम्ही मोकले. कोलवा टप्प्याचा चेंडू अगदी यॉर्कलेनचा चेंडू होता. पूर्णपणे भंबेरी उडवलेली होती ती. फलंदाजाचा लेग बाजचा इशारा पंजरकडून येतोय. या वंदर धाव लेग बाजच्या रूपाने. धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये डबल डिजिटमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ नवीन पाटील पहिले षटकातील त्यांना आपण पाहतोय. सामना आपण पाहतोय जांतरचा खारबा व्हा. अगदी माता पिंपळा चषकाचा विजेता संघ, तर दुसऱ्या बाजूला जहानमान एकता सारंगाव. इथे या चलाखी केलेली आपण पाहतोय. या मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना आपण पाहतोय. या अगदी जणू काही फलंदाज मेंटोस खाऊन फलंदाजी करतोय. मयूर तरे इथे मात्र डोक्याचा वापर करताना पाहायला मिळतोय. जो चेंडूचा फेस होता त्या फेसचा वापर त्याने केलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण धावसंख्या अंतराचा खारबो संघाची पाहतोय. ते धावपलीकडे 14 धावा. इथून 3 षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. आणि एका चांगलं आव्हान आता मात्र इथून देण्याचा प्रयत्न असेल खारबाव संघाचा. कारण समृद्ध संघाकडे जर बघितलं, समृद्ध संघामध्ये देखील बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. आतापर्यंत 6 मिनिटाचा वेळ पहिल्या षटक घालण्यासाठी खर्च केलेला आहे. गोलंदाज ओमकार पाटील होतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर ओमकार पाटील याचा सामना करेल फलंदाज राहुल तरे. प्लॅन मिस आपण पाहतोय. या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू होता बिहाइंड द विकेट. लेग पासचा इशारा पंजरकडून येतोय. एक अवंत धाव लेग बॅचच्या रूपाने. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. ओमकार पाटील दुसरं षटक चालताना सारंगवेळा संघाकडून. धनाजी पाटील मास देखील आमच्याशी जोडले गेले आहेत लाईव्हच्या माध्यमातून. ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. आणि त्यांनी सारंगाव संघासाठी एक सुवर्ण संधी देखील दिलेली आहे. आजच्या गटातून सारंगाव संघ क्वालिफाय करतोय, तर आज रात्रीची सोय केली जाईल. जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. पंच अतिश पाटील सरांचा लेग बॅचचा इशारा होतोय. अव्वांत धावा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 16. जर आज सारंगाव संघ आजच्या दिवसामधून क्वालिफाय होतोय, तर धनाजी पाटील मास यांच्याकडून खास ऑफर असणार आहे. आज रात्रीची मेजवानी धनाजी पाटील मास यांच्याकडून दिली जाईल. ऑन साईडला मिडिक रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. सिंगल धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात. मोठ्या फटकांपासून अल्पेश आपण बघितलं तर या षटकामध्ये ओमकार याने वंचित ठेवलेले आहे. ओमकारच्या या षटकामध्ये कुठलाही चौकार, कुठलाही षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. वेगवान चेंडू, भन्नाट वेग, मात्र दिशेवर कंट्रोल नाही, नियंत्रण ठेवता आलेलं नाही. दिशांनी चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट. दगडूशेठ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी आणि खास करून जर्मन एकता सारंगसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
यावेळी कोलाड याचा चेंडू अगदी खोदून गेलेल्या चेंडूला मिडिक रिझर्वमध्ये एका धावेसाठी आणि दरम्यान सारंगावची सुनील पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि सारंगाव संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सुनील पाटील. सारंगाव आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज राहुल तरे गुडघ्यावर बसून हा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग लॉंग लेग रिझनकडे पण ते चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. या षटकामध्ये आपण जर विचारलं तर ओमकार पाटील यांनी पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे ते जांत्राचा खारबाव संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे दिली नाही. मोठ्या व्यक्तीचा वापर करू दिलेला नाही. फ्री केलेल्या चेंडूला मनगडा चांगला वापर हा फटका खेळताना मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते मिडिक रिझनला. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजाला. अशा प्रकारे षटकाची देखील समाप्ती 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती जांताराचा खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 20-10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या त्या जांताराचा खारबाव या संघाने. मित्रांनो उद्या या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस असणार आहे. उद्या गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्याला मानकुल विरुद्ध RD 444 गावदेव ओवली या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने बरोबर 8:30 वाजता रिपोर्ट करेल. 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर सामना न्यूक्रॉप पिंपल विपक्ष न्यूझीलंड अंजूर, त्यानंतर चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा विपक्ष शेलुमाता वल, त्यानंतर जबरजंग भावले विपक्ष गावदेवी अंजूर आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना सुरुवात होईल. हे लाईनमध्ये सामने खेळवले जातील. जो लॉट आपल्यापर्यंत पोहोचू लागला आणि त्या लॉटनुसारच सामने खेळवले जातील आणि दुसऱ्या फेरीमधील सामने पहिल्या फेरीमधील सामने समाप्त झाल्यानंतर सुरू होतील. याची सर्व संघाने उद्या नोंद घ्यायची आहे. उद्या स्पर्धेचा फायनल डे अंतिम दिवस असणार आहे. धावसंख्या 20-10ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. आपण पाहतोय जबरदंग एक चुकीची दुरुस्ती आपण पाहतोय. धावसंख्या झाली ते धावपलकर 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर अवांतर धावा देखील आलेल्या आहेत. मात्र फक्त अवांतर धावा पकडून 6 धावा आलेल्या आहेत. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाचा इशारा पंचाकडून येतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 19 धावा. धावसंख्या 19 आपण पाहतोय की तिसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज सनी पाटील. यावेळी फाईन केले चेंडूला फायनल रिझल्ट मध्ये चेंडू डायव्हर्ट झाला होता. मात्र कौतुक करायला गेला क्षेत्ररक्षकाचं ज्याप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा त्यांनी वाचवल्यात. 3 धावा सेव्ह करताना आपण पाहतोय. फक्त एकच धावसंख्या 20. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आपण सामनामध्ये जांत्राचा खारबाव विपक्ष जनमन एक तर सारंगाव फलंदाजीचा निर्णय खारबाव संघाने घेतलेला आहे. मात्र तो निर्णय सध्या तरी सार्थ सलामीवरांना ठरवता आलेला नाही. मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. 20 पण देखील लॉंग रेंजमध्ये क्षेत्ररक्षक अक्षय चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त इथे देखील एकच धाव. या इनिंगमध्ये एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे आपण मध्ये.
या इनिंगमध्ये आपण बघितलं तर वंचित आघाडी पाहायला मिळते ती सारंगाव संघाची. 21 धावा 21. खोला टप्प्याचा चेंडू वाईट वारकर समोर खेळल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे का क्विक थ्रो पाहायला मिळते. आपली पावले मागे या खेचलेले आहेत फलंदाज मयूर तर याने. धावसंख्या 22 धावा. धावपल्यावर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र मोठा फटका अगदी आमच्या समोरच्या कक्षाला सलामी देणारा पत्रबाजा षटकार. मोठ्या फटक्याची चर्चा आपण सुरुवातीपासून करत होतो. अखेर मोठा फटका राहुल तरेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हा दुसरा षटकार या अगोदर षटकार राहुल तरेच्या बॅटमधून आलेला आहे आणि हा दुसरा षटकार आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती या 28 वर. दोन्ही मोठे फटके जे आलेले आहेत ते आपण पाहतोय. दोन्ही मोठे फटके राहुल तरेच्या बॅटमधून आलेले आहेत आणि अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे. एक चॅलेंजिंग स्कोर जर जांतराचा खारबाव संघाला पहिल्या इनिंगमध्ये उभा करायचा असेल तर. मित्रांनो आज 7 जानेवारी आणि आजच्या दिवसात विचारलं गेलं तर आजच्या दिवशी 1956 मध्ये इंडियाचे विनू मंकड आणि पंकज रॉय यांनी न्यूझीलंड टेस्टमध्ये तब्बल 413 धावांच्या भागीदारीचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 1987 मध्ये कपिल देवने श्रीलंकेच्या रवी रत्नायकाला बाद करून कसोटीत 300व्या विकेट घेण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 2011 मध्ये इंग्लंडने तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला जाऊन पराभूत करून ॲशेस मालिका 3-1 ने जिंकली होती. आणि आजच्या दिवशी 2019 मध्ये टीम इंडियाने तब्बल 74 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या मायभूमीत पराभूत करून कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. सनी पाटील क्लीन बॉल दांडी गोलला गेन अंतरावर दंडा बहार मधली एसटी वाकवली आहे. फलंदाज राहुल तरे हा बाद होताना. पहिला फलंदाज बाद होताना राहुल तरे ज्यांनी बाद होण्यापूर्वी आपण बघितलं तर 2 षटकार देखील पेश केले होते. 16 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं. मात्र संत खेळी त्याचे देखील मयूर तरफाने पाहायला मिळाली होती. तीन षटकांची समाप्तीनंतर जांतराचा खारबाव संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना धावपल्यावर पाहायला मिळत होती 28 धावा. आता मात्र फक्त एका षटकाचा खेळ शेष आहे आणि या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल जांतराचा खारबाव संघाला. जर एक चांगल्या स्कोअरपर्यंत त्यांना पोहोचायचं असेल तर आणि समोरील संघासमोर एक मोठं आव्हान जर ठेवायचं असेल तर न्यू बॅटर आता मैदानामध्ये जांतराचा खारबाव संघाकडून श्रुतिक कारभार येतोय. या अगोदर सामन्यामध्ये उमेश तरे मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि त्या अगोदरच्या सामन्यामध्ये श्रुतिक कारभारी हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्षल म्हात्रे येतोय. सारंगावचे 12 मॅच देखील कन्फ्यूज आहेत की हर्षलचा आडनाव नक्की काय, म्हात्रे की पाटील. म्हात्रे 12 मॅन पाटील सांगत आहेत. आता मात्र गावमधून सांगितले की म्हात्रे आहे. नशीब गावामध्ये भाडोत्री नाहीत. वाईड यॉर्कर परफेक्ट यॉर्कर वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात करताना गोलंदाज हर्षल. हर्षल म्हात्रे शेवटचे षटक घालण्यासाठी आलेले आहे. तर सामनागर फलंदाज मयूर तरे. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बाजचा इशारा पंजकडून येतोय. या इनिंगमध्ये आपण अल्पेश बघितलं तर लेग बाज अवंत धावांचा भरणा खूप पाहायला मिळालेला आहे. तब्बल 5 धावा अवंतच्या रूपाने आलेले आहेत.
लेग बायच्या रूपाने आलेले आहेत. एक वाईट एक नोच्या रूपाने देखील धाव आलेले आहे. म्हणजे एकूण 7 धावा हे मिस्टर एक्साच आपल्याला पाहायला मिळाले आहेत. हर्षल मात्रे बॉलिंग ट्रॅकवर सामना केला फलंदाज श्रुती कारभारी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील एका सामन्यामध्ये हा खेळाडू ठरला होता. इथे आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय या थर्डमॅन रिझनमध्ये. लेग बॅचचा इशारा इथे देखील लेग बॅच रूपाने ही धाव पूर्ण करतात. पंचांचा इशारा लेग बॅचचा येतोय. अव्वंत धाव आणि अव्वंत धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वर. काल शेवटच्या सामन्यामध्ये अलिमगड बी संघाला पराभूत केलं होतं जुन आदुर्के या संघाने. कालचा दिवस योगेश्वरी जुन आदुर्के या संघाच्या नावे राहिला होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पंचांचा इशारा वाईट अवंत धाव वाढच्या रूपाने अवंत धावा खूप या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. जी चर्चा या अगोदर आपण केली होती. मयूर तरेसाठी आता मध्ये सुवर्ण संधी आहे. मयूर तरेची किव कदाचित आलेली आहे अल्पेश गायकवाडला. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मयूर तऱ्याने खेचले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक अल्पेश गायकवाड यांच्याकडून मयूर तऱ्याला दिलं जाईल. मोठे फटके येत नाहीत. पुन्हा एकदा दिशान चेंडू पंचांचा इशारा नो बॉल. आणि आता मात्र मयूर तरेसाठी या मोठा फटकेने खेळण्याची सुवर्ण संधी आहे. कारण अल्पेश गायकवाड यांच्याकडून सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेला नाही. ही सुरुवात तो करू शकतोय या षटकाराने. कारण फ्री चेंडू आहे. ऐसा मौका फिर का मिलेगा. किधर भी खेलो कैसे भी खेलो सिर्फ रनआउट नाही होणार आहे. उडा डोले पहा नीट कारण पुढील चेंडू असणार फिट आणि फिटवर बिग हिट पाहायला मिळेल का. नामी संधी आता मात्र फलंदाजाकडे चालून आलेले. हो 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 हा तर घेईल की नाही पाहावं लागेल. शतक तिथे सहित नुकसान तर होणार नाही. सीमारेषा इथे देखील किल्ले करता आले नाही. आपण पाहतोय नशिबाची साथ इथे मात्र मयूर तऱ्हेला आजच्या दिवशी मिळाली नाही. कारण ही खरं तर हिटनी गेम थी. मात्र इथे देखील आपण पाहतोय सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. पुन्हा संधी 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले तरी 1000 रुपयाचंच पारितोषिक दिलं जाईल अल्पेश गायकवाड यांच्याकडून. पुढे येऊन हा फटका केलेला विकेट स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेच दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या 35 धावा 35. धावसंख्या 35 आपण पाहतोय. यावेळी मात्र पुढे येऊन फटका केलेला हवाई फायर मात्र अक्षय चेंडू खाली. आणि इथे मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. असं म्हणजे पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करणारा जांतराचा खारभाव संघाने आपल्या धावपलीवर एकूण धावा जोडलेल्या आहेत. त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जानपण एकता सारंग या संघासमोर. या स्पर्धेमध्ये जय बजरंग क्रिकेट भिनार या संघाने मला सामन्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. खास करून अंकल भोईर असतील, कुमार गुंड असतील, हेमंत हरड असतील, संपूर्ण आयोजन कमिटी मला 2 दिवस या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचं मी विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. आणि मी आता थांबतोय. आपण थांबू नका कारण सेकंड इनिंगला सुरुवात होईल. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. सेकंड इनिंग की कहानी सुनते समीर ठाकरे की जुबानी.
धन्यवाद सुभाषजी धुमाळ सर, ज्यांचा आवाज तुम्ही जय बजरंग चषकामध्ये सलग 2 दिवस ऐकला, परंतु आता त्यांचं बिझी शेड्यूल असल्यामुळे ते उद्याचा दिवस आपल्या स्पर्धेमध्ये येणार नाहीत आणि त्यांचा सन्मान जरूर कॅमेरामॅन आपण VIP डायस कव्हर करायचं बिलाल. या ठिकाणी मित्रांनो आपण सुभाषजी धुमाळ सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करत आहोत. मित्रांनो, कॉम्प्युटर कॉमेंटेटर ही उपाधी का दिली? आजवर भिवंडी क्रीडा रसिकांनी अशा अनेक रेकॉर्ड्स आहेत जे आपल्याला माहिती नाही आहेत. ते प्रत्येकी ऑन माईक चालू मॅचमध्ये ऑन मोमेंटला बोलत असतात. असे आपल्या भिवंडीचे गोरसईचे समालोचक सुभाष धुमाळ सर, आणि आज त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खरोखरच सर, भरपूर काही तुमच्याकडनं युवा समालोचकांनाही शिकायला मिळतं आणि क्रीडा रसिकांनाही खूप काही ऐकायला मिळतं, काही रेकॉर्ड्स ऐकायला मिळतात. असंच समालोचन तुम्ही यापुढे करत राहा. मी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत आणि पुढील स्पर्धेमध्ये तुम्ही जिथेही जाल तिथे चांगलं प्रदर्शन, चांगला परफॉर्मन्स करा, या शुभेच्छा मी आजच्या दिवशी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत. आणि टार्गेट असेल क्वालिफाय होण्यासाठी या ठिकाणी टीम जय हनुमान एकता सारंगाव समोर 39 धावसंख्येचा आणि पहिला बॉल राहुल तरेच्या माध्यमातून निर्धाव आपल्याला बघायला मिळाला. नवीन आणि नवीनच्या सोबतीनं तुम्ही सनी पाटीलला पाहता. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. गोलंदाज राहुल तरेनं ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तिथे वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. नवीन पाटील ऑफ द मार्क विथ द सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना, धावफलकाला सुरुवात करत असताना प्रत्येक ओव्हर मागे 9 धावा असं समीकरण पूर्ण करावं लागेल. खरं तर दिवसभर या दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ साकारला, परंतु आता इथून हा सामना कोणता संघ जिंकेल, सुपर 3 मध्ये पोहोचणारा कोणता दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय बजरंग चषक भिनार मधील, याचं उत्तर काही वेळातच तुम्हाला या ठिकाणी नक्की मिळणार आहे. राहुल तरे यावेळेला फ्लिक केल्या. खोदव्या टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला टर्न करत असताना इन फ्रंट ऑफ द सेंटर मिड विकेटचा फिल्डर येतोय बॉलवरती आणि तेथे वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. या एका धावेने स्कोर पुढे सरकलाय 2 या आकड्यावरती. दोन्ही फलंदाजांनी एकेका धावेनं स्वतःचा अकाउंट ओपन केला. राहुल तरेला इथून इनिशियल ओव्हरमध्ये विकेट्स मिळवून द्याव्या लागतील. खोदव्या टप्प्याचा हाही बॉल होता. यावेळेला आपण एक्झॅक्ट पाहिलं तर स्ट्रेंथवर त्याच्या काम करताना त्याला माहिती आहे की फुलर लेंथ बॉल समोर व्ही मध्ये जेवढा आपण फलंदाजांना खेळण्यास भाग पडू तेवढा इथून बेनिफिट होणार आहे. ओहो, फुल लेंथ ऑप्शनच्या बाहेरून सरळ निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. इनिशियल ओव्हरमध्ये इनिशिएटिव्ह घेत असताना पुढाकार राहुल तरेनं घेतला. बॅटिंगमध्ये या मॅचमध्ये राहुलच्या बॅटमधून रन्स आल्या 16 धावा. त्यानं 2 सिक्सर लगावले.
3 धावा. स्वीप केला, सुपर शॉट, फाईन खेळलेत, लॉंग लेगला भरपूर मोठे चेस, फिल्डर प्रयत्न करतोय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा पहिला चौकार जय हनुमान सारंगाव टीमसाठी. सनी पाटील त्याच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट फार चांगला खेळतो सनी पाटीलला पण अनेकदा पाहिलंय. चांगला स्वीप शॉट होता आणि त्याच्यावरती चौकार प्राप्त केला. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी उमेश तरे आल्या. मागच्या सामन्यामध्ये चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना या उमेश तरेनं भारत मॅचचा पुरस्कार देखील किताब देखील जिंकला होता. सुपर 3 साठी कोणता संघ पात्र ठरणार त्याच्यासाठी लढत सुरू आहे सध्या. जाणता राजा कारभाव आणि त्यांच्या विरोधात सारंगाव. अक्रॉस लाईन फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय तेथे मिळेल फक्त एकच धाव. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 9 धावा असं समीकरण. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या आणि इथून आता रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी वाढ होताना आपण पाहिली. ओ यावेळेला सुपर टायमिंग, क्लासिकल फटका, ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, एक्सलेंट स्ट्रोक फ्रॉम सनी पाटील, वंडर बॉय ऑफ सारंगाव, ब्युटिफुल 4 रन, ग्रेट शॉट. क्लासिकल फटका होता आणि सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा नेत्रदीपक चौकार आपल्याला बघायला मिळाला. लागोपाठ 2 चौकार सनी पाटीलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. लास्ट ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवर एक चौकार त्यानं लगावला होता आणि आता उमेश तरेच्या विरुद्ध स्वीट हिट अँड स्वीट हिट, अनदर 4 रन. सनी पाटील ऑन फायर. लागोपाठचा तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे त्यानं स्वतःच्या कांद्यांवर आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ करत असताना लागोपाठ 3 चौकार त्याच्या बॅटमधून. लागोपाठ 3 चौकार ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले आणि धाव फलकावरती 16 धावा. पहिल्या षटकामध्ये थोडंसं असं वाटलं होतं की अडचण वाढत गेली परंतु तदनंतर सनी पाटीलनं टॉप गिअर मध्ये बॅटिंग सुरू केली आहे. उमेश समोर यावेळेला पुन्हा एकदा थोडी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला बचावात्मक फटका आपल्याला बघायला मिळाला असंच आपण म्हणूया. विकेटवर जाण्याचा प्रयत्न उमेश तरेचाही तुम्हाला बघायला मिळाला. 17 धावा स्कोर कार्ड वरती. धाव फलकावरती 17-17. उमेश तरे थोडासा भाग डाटरलाय. नवीन समोर उडवलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेटिश लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहे. टाळ्यांचा गजर होतोय. खेळाडू कक्षामधून देखील टाळ्यांचा गजर होतोय कारण त्यांना माहिती आहे की आता ही मॅच भरपूर महत्वाची आहे. ट्रॉफीज पात्र ठरणारी लढाई आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेतून खाली जाणार नाहीये. म्हणून आता इथून या धावांचा पाठलाग करत असताना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाल्यानंतर त्यांचे पाठीराखे टाळ्यांचा गजर करत असताना
धावसंख्या धावफलकावरती 19. ओ यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे. फाईन स्वीप, पॅडल स्वीप करायचं होतं खरं तर. शॉर्ट फाईन लेगला एक धाव. एका धावेने स्कोर पुढे गेल्या 20 वरती आणि 2 षटकांचा खेळ देखील संपन्न. येणारे 12 बॉल आणि इथून आता सामना जिंकण्याकरिता 16ची गरज आहे. मॅच खरं तर आता फलंदाजाने आपल्या बाजूने झुकवली, परंतु खारबावकर सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत. मागचा सामना तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला केवनी दिवेसारखा बलाढ्य संघ आणि धावसंख्या तेवढी मोठी नव्हती आणि त्या परिस्थितीमध्ये जाणता राजा खारबाव संघानं 33 धावांचं संरक्षण केलं होतं. त्याच्यामुळे इथून आपण पाहिलं तर लास्ट मॅचमध्ये चेतन तरे आणि विनीत मुकादमनं जो कारनामा केला होता तसा कारनामा आता त्या 2 गोलंदाजांना करावा लागणार आहे. जाणता राजा खारबाव संघाला जिवंत ठेवण्यासाठी या स्पर्धेमध्ये. आणि तसंही मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, शेवटचा चेंडू होत नाही, शेवटचा विकेट होत नाही, तोपर्यंत कोण जिंकलाय हे कोणीही सांगू शकला नाहीये. कारण हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी होत्याचं नव्हतं होईल, क्षणात होत्याचं नव्हतं होण्याची क्षमता या खेळामध्ये आहे. म्हणून तर क्रिकेटला आता एवढी मोठी क्रेज मिळाली आणि भिवंडी क्रिकेटची पंढरी आहे. आणि त्यातल्या त्यात भिवंडीच्या ऐतिहासिक चॅलेंज क्रीडांगणावरती रंगत असलेला सामना. सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह केल्या, कव्हर्सला एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल, धावबाची संधी आहे. विकेट किपरनं बॉल कलेक्ट केलाय आणि बॅटर रन आउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का लागेल जय हनुमान एकता सारंगाव संघाला. धावबादच्या स्वरूपामध्ये मिळाली ही विकेट आता कुठेतरी एक नवी ऊर्जा, नवसंजीवनी देणार आहे जी जाणता राजा खारबाव संघाला. कारण कसं आहे ना की ज्यावेळेला वेलसेट बॅटर असतात मैदानामध्ये, त्या फलंदाजामधून एखादा बॅटर बाद होतो, तदनंतर येणाऱ्या फलंदाजासाठी ते सोपं नसतं. आणि ही परिस्थिती, ही जी सिच्युएशन आहे, ही परिस्थिती प्रत्येकी बॅटरला हँडल करता येत नसते. धावांचा पाठलाग करणं आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणं भरपूर डिफरन्स असं, भरपूर फरक असं आपण अनेक अशा मॅचेस बघितल्यात. कारण ज्यावेळेला तुमच्या समोर लक्ष असतं त्यावेळेला तो दबाव असतो तुमच्याकडे. आल्या आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता सागर पाटीलचा. येथे बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपरली बिडलिंग करता आलं नाही आणि पंचांचा लेग बायचा इशारा, त्याच्यावरती आले एक धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचले 22 वर. आयुष शरद माझ्या सोबतीनं सध्या गुणलेखन करतात. अल्पेशी गायकवाड यांची जबरदस्त भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. येणारे बॉल 10 आणि 14 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला सनी पाटील आहे. यावेळेला पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त त्याने टार्गेट केलाय. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या रिजन मध्ये, या झोन मध्ये धावा जोडण्याचा तो प्रयत्न करतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. आता गोलंदाज हुशारीने कामगिरी करत असताना चतुराई दाखवत आहेत सध्याच्या घडीला. ज्या पद्धतीने सातत्याने बॉल ऑप्शनच्या बाहेर पिच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फुल लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. रन्स 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. ओव्हर द विकेट ड्राईव्ह करण्यात आला ऑन साइडला, लॉंग ऑनला बॉल वेगाने सरसवतोय आणि फक्त मिळेल एक धाव. चर्चा तीच करत होतो ना की खारबावकर सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत. कारण अनेक अशा मॅचेस आपण बघितल्यात या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. या खेळात क्षणात होत्याचं नव्हतं होताना आपण पाहिलं, क्षणात खेळ बदललेला आणि खेळ बदलायला तसही वेळ लागत नाही आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही हा स्विच हिट आहे. परंतु सनी पाटील मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या शांततेला कमी समजू नका. कारण सनी पाटीलचा आवाज येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेटचा इतिहास बदलवणारा होणार आहे. असा सारंगावचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये तुफानी खेळ करतोय. लाजवाब इनिंग.
अगदी कूल माइंडेड क्रिकेटर, परंतु त्याची बॅट बोलते आणि आज त्याच्या हातामध्ये असलेली बॅट या चॅलेंज क्रीडांगणावरती पुन्हा एकदा धुमाकूळ घालत असताना ऐसे का बल्ला करेगा हल्ला, सनी का बल्ला करेगा हल्ला. येणारे 7 बॉल सामना जिंकण्याकरिता 8 धावांची गरज. चेतन तरे ओव्हर द विकेट, पुन्हा स्वीप करायचं होतं. लाऊडली अपील अँड यावेळेला काय घडलंय, धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय, परंतु बॅटर कोणता आउट आहे ते तुम्हाला आता इथे एक्झॅक्ट पाहायला मिळेल. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद जरूर झाला त्या ठिकाणी, परंतु अंपायर चेक करतायत की बॅटर कोणता आउट आहे. इट्स ओके. चर्चा आमची तीच सुरू होती कॉमेंट्री बॉक्समध्ये की ते चेक करावं लागेल की बॅटर क्रॉस झाला आहे की नाही, मध्ये दोघांमध्ये क्रॉसिंग आहे की नाही, सनी आउट आहे की सागर आउट आहे, ते आता तुम्हाला एक्झॅक्ट या ठिकाणी बघायला मिळेल. सर पिक्चर प्रॉपर आपल्याकडे नाही आहे, तुम्हाला ऑनफिल्ड निर्णय द्यावा लागेल सर. सागर त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतो आणि जरूर आपण ऑनफिल्ड पंचांचा निर्णय त्या ठिकाणी देणार आहोत. याचं कारण काय तर परफेक्ट पिक्चर नाहीये उमेश आपल्याकडे. धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला आणि इथून आता चला
तर मित्रांनो आपण खेळ सुरू करायचा आहे. धावपटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाले आणि आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक असतील ते 6 आणि सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या आहेत त्या 8. 6 मध्ये 8 धावा. हे इक्वेशन जयेश पाटीलनं एकदा वाचवलं. हेच इक्वेशन पुन्हा एकदा आदवतं. त्यावेळेला त्या धावांचा पाठलाग केला ह्याच सारंगाव टीमनं. येस, कारबाव टीमनं हे इक्वेशन पार केलं होतं ज्यावेळेला रवीशच्या बॅटमधून एक चौकार तुम्ही बघितला होता. परंतु आता त्याच कारबावच्या विरुद्ध सारंगाव. परंतु सनी पाटीलकडे सर्वांच्या नजरा लागून आज दिवसभर खूप चांगला खेळलाय. या मॅच मध्ये देखील चांगला धावा. परंतु समोर विनीत मुकादम आहे. त्यानं नेहमीच अशा कठीण परिस्थितीमधून संघाला बाहेर काढलाय. तो विनीत मुकादम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ड्राईव्ह करण्यात आलाय. मिड विकेट इनफिल्ड होता त्याला बीट केलाय. परंतु पायानं बॉल अडवलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हे क्रिकेट का जुनून आहे. एकाला जिंकायचं तर दुसऱ्याला हारायचं नाही. कारण जय बजरंग चषक भिनार ही स्पर्धा प्रत्येकाला हवी आहे. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु फलंदाजांचं देखील कौतुक. 3 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण केल्यात. श्रुती कारभारीनं चांगला एफर्ट त्या ठिकाणी लावला. पायानं बॉल अडवत असताना 1 धावा आपल्या टीमसाठी वाचवली आहे. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये अगदी मी विचार करेन की विनीत मुकादमनं मिड विकेट सर्कल मध्ये सेट केला. डीप मध्ये थर्डमॅन लावलं आणि एका ओव्हरमध्ये 8ची गरज असताना थोडंसं मी म्हणेल कॅप्टन्सी चुकीची पाहायला मिळाली आहे. ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट राहुल तरेनं सेट केले. आता समीकरण बदललंय. मिड ऑफ सर्कल मध्ये शॉर्ट कव्हर, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट लाईक फील्डर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग. मिड विकेटचा फिल्डर आता डीप मध्ये सेट करण्यात आलाय. आता फील्ड मध्ये बदल केला. परंतु लॉंग ऑफ पुन्हा लॉंग ऑन आता डीप मध्ये बघायला मिळते. आणि पुन्हा एक क्षेत्ररक्षक आता कव्हरचा सर्कल मध्ये आणलाय. येणारे 5 बॉल 5 धावांची गरज. विनीत मुकादम ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला फुल टॉस बॉल अवेट आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. सातत्यानं चुका होतात. क्रिकेटमध्ये खरं तर चुकीला माफी नाहीये. रिव्ह्यूची मागणी केली मला वाटतं. कारण झेल त्या ठिकाणी पकडल्या. त्यांना माहिती आहे जर का इथून हा निर्णय आपल्या बाजूने आला तर पुन्हा मॅच मध्ये पलटवार होणार. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि आता मॅच मध्ये पकड. येणारे 5 बॉल 3 धावांची गरज. जय हनुमान एकता सारंगाव. बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन हा संघ या मैदानामध्ये उतरला. आणि आज चॅलेंज क्रीडांगणावरती प्रत्येकी संघाचं जे स्वप्न असतं की या भिवंडीच्या हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड वरती एक तरी ट्रॉफी किमान आपण जिंकावी. आणि आज त्या उद्दिष्टानं उतरलेला संघ आपण पाहतोय सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती. कारण इथून आता समीकरण येणारे 5 बॉल 3 धावांची गरज आहे. आणि या पुढचा बॉल फ्री हिट. विनीत मुकादम फ्रीटचा बॉल समोर ड्राईव्ह केला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर धावतोय बॉल मागे. एकदम मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्यात. या 2 धावांनी स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज. येणारे बॉल शिल्लक असतील 4. विजयाकडे अग्रेसर सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये जय हनुमान एकता सारंगाव. पुन्हा एकदा सनी पाटीलनं आज त्याचा क्लास या स्पर्धेमध्ये दाखवला. काय खेळ पाहायला मिळाला. 4 चौकार आज त्याच्या बॅटमधून अंडर प्रेशर आपल्याला बघायला मिळाले. आणि त्याच खेळीच्या बळावरती अगदी क्लोज फिल्डर्स. परंतु इथे हा विजयी फटका, विजयी चौकार सनी पाटीलच्या बॅटमधून. आणि याचबरोबर जय बजरंग चषक भिनार या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. जय हनुमान एकता सारंगाव. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन सारंगाव टीम. सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ आपल्याला बघायला मिळाला. सनी पाटीलचा खेळ लाजवाब. शेवटच्या बॉलवर देखील चौकार त्यानं लगावला. इंडिव्हिज्युअली धावा त्यानं बनवल्या. आणि उद्या ठीक 3:30 वाजता सारंगाव टीम आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. आणि टीम जोगेश्वरी जून अंदुरकी आपण ठीक
जोगेश्वरी जुनांदुर्की टीम, आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला बरोबर 3:30 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे. आणि टीम सारंगाव, तर मित्रांनो आजचा दिवस अक्षरशः गाजवला तो सारंगावकरांनी. सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ आणि सामनावीर आपण देणार आहोत सनी पाटीलला. जबरदस्त बॅटिंग, हर्षलचा देखील विचार जरूर केला कारण हर्षलनं काय गोलंदाजी केली होती अंतिम ओव्हरमध्ये. परंतु या ठिकाणी सनी पाटील ची कामगिरी सरशी ठरते आणि सनीला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सनी आपण यायचं थोडं फास्ट. आणि मित्रांनो उद्या देखील ठीक 9 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. चौथा एरवा मानकोली आणि RD ओली, गावदेवी RD ओली दोन्ही टीमनं बरोबर 9 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचं शेड्यूल सुरू करणार आहोत. सनी पाटीलला विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅच साठी थोडं फास्ट आहे, त्याच्यानंतर फोटो काढू आपण. सनी प्लीज कम, सनी प्लीज कम फास्ट. आफ्टर फोटो सेशन तुम्ही करणार आहात. कुमार गुण, अंकल भोईर आणि जयेश वकार यांच्या शुभाशय आपण देत आहोत सामनावीराचा पुरस्कार सनीला. आणि लगेचच उद्या ठीक 9 वाजता आपण स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. और दोस्तों कल देखना मत भूलिए जेबी कप 2026 और कल हमारे साथ जुड़ने जा रहे वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर. चला कॅमेरामॅन आपण VIP डायस कव्हर करा. सनीला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चांगला डाव आज या मुख्य सामन्यामध्ये त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळेल आणि तोच ठरलाय मॅचचा हिरो. वेल डन सनी. आणि सारंगाव टीम उद्या 3:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू.